फारुख इनामदार ह्या माणसाचं लोक नाव घेतात, पण त्याच्यानंतरचा जो विकास तिथं थांबलेला आहे तो तसा काही विकास दिसत नाही. मात्र तुम्हाला संधी मिळाली, नगरसेवक म्हणून सभागृहात गेले, तर पहिले काय काम करायचे? पहिलं मी सगळ्यात पहिलं काम करेन तर पाणी आणि रस्ता. अण्णा, तुम्हाला का मतदान करावं लोकांनी? मला मतदान करावं, माझा विकास बघावा. दादा जर 6ला आला तर आपण त्या ठिकाणी 5:45ला गेलं पाहिजे, ही आमच्या अंगामध्ये ऊर्जा तयार होती. सरकारी पैसे, आमचे पैसे, आमदाराचे पैसे, असे मी रोज 500 लोकांना ह्या ठिकाणी जेवण घालत होतो. मला केव्हाही फोन करा, मी आता 2ला झोपलं तरी तुमचा 2:30ला फोन उचलणार. मी मुंबईला 72 साली 1 रुपया रोजाने नोकरी केलेली. तुम्ही रसाच्या गुरावर स्वतः 1 रुपया रोज, 30 रुपये महिना. माझ्या समोर एक बलांडा माणूस उभा आहे, माझ्या समोर एक पुणे शहराचा अध्यक्ष उभे आहेत. बरोबर. पण मला त्याचं काही वाटत नाही. मी अजितदादाला सांगितलं, दादा मला तिकीट द्या, मी 4ही लोक निवडून आणतो. नमस्कार, मी विष्णू साना, प्लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील चर्चेतील जे इच्छुक उमेदवार आहेत, माजी नगरसेवक आहेत, त्यांची आपण मुलाखती घेतोय आणि त्यांच्या मार्फत ते नागरिकांकडे कुठला प्रचार करतायत, कुठले मुद्दे आणि कुठले अजेंडे, कुठलं व्हिजन घेऊन जात आहेत, याची आपण माहिती घेतोय आणि एकूणच त्यांच्या राजकीय प्रवासावर थोडक्यात आपण प्रकाश टाकतोय. माझ्यासोबत आहेत प्रभाग 41 मधील निवृत्ती अण्णा बांदल, ज्येष्ठ नेते आहेत आणि ते अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून घड्याळ या चिन्हावर सध्या निवडणुकीला सामोरे जात आहे. महमदवाडी उंडरी हा 41 नंबरचा प्रभाग विशेष आहे, कारण त्यांच्यासाठी ही पहिलीच महानगरपालिकेची निवडणूक आहे. गाव समाविष्ट, ग्रामपंचायत समाविष्ट झाल्यानंतर ही पहिली महापालिकेची निवडणूक होते आणि त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच आणि सरपंच म्हणून निवृत्ती अण्णांनी आत्तापर्यंत तब्बल 20 ते 25 वर्ष राजकारणात सक्रिय राहिले आणि या भागाचा त्यांनी विकास केलेला आहे. आता ते महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत. काय मुद्दे आणि काय व्हिजन त्यांचं असणार आहे ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. अण्णा, स्वागत आहे तुमचं लेट्सअप मध्ये. नमस्कार. काय भावना आहेत? ग्रामपंचायत निवडणुकी तुम्ही अनेक लढवलेल्या आहेत, जवळपास 20-25 वर्ष तुम्ही सक्रिय होता ग्रामपंचायतीमध्ये. आता पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणुकी लढताय, काय भावना आहेत? भावना एकच आहे, आम्हाला उंडरी गावचा विकास करायला मिळाला. आम्ही उंडरी गावचा चांगल्या पद्धतीने विकास केला. गल्लीबोळामध्ये डांबरीकरण केलं, सिमेंटकरण केलं. आता एकही वस्ती अशी नाही आहे की तिथं सिमेंटाचा रोड नाही, लाईट नाही, त्या ठिकाणी शेवर लाईन नाही. अशा सगळी कामं आम्ही ग्रामपंचायतमध्ये, आम्ही सरपंच असल्यामुळं ते करता आली, उपसरपंच असल्यामुळं करता आली. आम्ही उंडरी ते वडाचीवाडी 5 कोटीचा रस्ता त्या काळात ग्रामपंचायतमधून आम्ही केला. काही लोकांनी आम्हाला थोडी मदत केली की रस्ता चांगला करण्याकरता, त्याच्यात काही लोकांनी मदत केली. ग्रामपंचायत आणि लोकवर्गणी, त्याच्यातून तो 5 कोटीचा रस्ता केला. अण्णा, ग्रामपंचायतीची निवडणूक वेगळी होती, आता महानगरपालिकेची निवडणूक थोडीशी वेगळी आहे. काय वेगळे पण जाणवतंय तुम्हाला? नाही, आम्हाला काही वेगळे पण जाणवत नाही. आम्ही जे आता महानगरपालिकेच्या इलेक्शनला महमदवाडी उंडरी प्रभागात 41मध्ये फिरतो, तर उंडरीसारखा बाकी ठिकाणी मला एकाच दिसत नाही. मी चिंतामणी नगरला गेलो, काळेपटाला गेलो, तिकडं त्या सावंत कॉलेजला गेलो, सगळ्या ठिकाणी मी पाहतोय लोकांची अवस्था बिकट आहे. त्यांना ड्रेनेज लाईन नीट नाही, पाणी नीट नाही, त्या ठिकाणी पाण्याची अडचणी. त्या दुगडचाळीमध्ये गेलो, त्या लोकांनी सगळ्यांनी बाहेर टिपाडं मांडलेत रस्त्याला. त्या रस्त्यामध्ये चिखल तुडवत आम्हाला जावं लागतं आहे आणि आम्ही चिखल तुडवत गेलो. त्याच्या लागल्या तर हेडीव माझ्याकडे आहेत. जी आत्ताची जी परिस्थिती आहे त्या ठिकाणची बरोबर वाटली नाही. मी कृष्णानगरमध्ये गेलो, साठेनगरमध्ये गेलो, पण तितकंसं मला डेव्हलप वाटत नाही. त्यामुळं उंडरीच्या हिशोबात जर विकास करायचा असेल तर आम्ही निवडून आल्याच्या नंतर त्याचा चेहरामोहरा बदलण्याचे काम आम्ही राष्ट्रवादी बनून, आमचा राष्ट्रवादीचा अख्खा पॅनल त्या ठिकाणी करण. 2.5 वर्षे तिथं फारुख नाना इनामदार 2011ला नगरसेवक होते. मी त्या परिसरात फिरतोय तर लोक म्हणतात आमचं काम 2011ला फारुख नानाने ड्रेनेज लाईन टाकली, फारुख नानाने आम्हाला रस्ता करून दिला. हे त्या फारुख इनामदार ह्या माणसाचं लोक नाव घेतात, पण त्याच्यानंतरचा जो विकास तिथं थांबलेला आहे तो तसा काही विकास दिसत नाही. हडपसर हांडेवाडी रोड हा
फार श्रीराम चौकामध्ये एवढी गर्दी होती की ते खऱ्या अर्थानं ते 2011ला DP रोड 80 फुटी रोड टाकल्यात, पण ते रोड आत्तापर्यंत झालेले नाही. याला जबाबदार कोण आहे अण्णा? आता याला जबाबदार शासन म्हणायला पाहिजे. कसं कसं म्हणजे आता शासनाने DP रोड टाकले, तो रोड रुंदी करायला पाहिजे होते. प्रतिनिधीने त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे होता. प्रतिनिधीने त्याचं काम करून घ्यायला पाहिजे होतं. प्रतिनिधींनी लक्ष न दिल्यामुळं ते रस्ते तसेच राहिले. कुठेतरी निवडणुका झाल्या नाही 1-2-4 वर्ष, त्याचा फटका बसलाय. 9 वर्ष निवडणुका नाही, त्याचा फटका बसणार ना. बर 9 ते 8 वर्ष झाली आता इलेक्शन नाही झालेलं. त्याच्यानंतर इलेक्शन नाही. गेले 22पासून आम्ही प्रयत्न करतोय, ते आता 26ला इलेक्शन लागलं आहे. त्यामुळं मी बाकीचा खालचा भाग पाहिला आणि आमचा भाग पाहिला तर मला त्याच्यात दिसून येते की बाबा खालच्या भागामध्ये जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. अण्णा, तुम्ही आता जेव्हा बोलताय तर एवढं प्रभागातली खडा न खडा माहिती सांगताय, प्रत्येक गाव तिथली समस्या सगळं सांगताय. मात्र तुम्हाला संधी मिळाली नगरसेवक म्हणून सभागृहात गेले तर पहिले काय काम करायचे? पहिलं मी सगळ्यात पहिलं काम करेन तर पाणी आणि रस्ता. आता तुम्ही बघितलं काळ्यापाडाला, चिंतामणी नगरला रात्री 2 वाजता पाणी येतं, सय्यद नगरला 1 वाजता पाणी येतं आणि ते पाणी महानगरपालिकेचं थोडंसं पाणी येतं. काही लोक टँकरवर त्या ठिकाणी जगतात. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतोय. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही हांडेवाडी रोडला जा, जिकडं तिकडं तुम्हाला पाण्याचे टँकर दिसतील. आत्ताही महापालिकेत गाव जाऊन 20 वर्षे 25 वर्षे झाली, पण तिथं पाण्याची लोकांना अडचण आहे आणि ती अडचण पहिल्यांदा दूर झाली पाहिजे. मोहम्मदवाडीसारख्या ठिकाणी टाक्या बांधल्यात, पण त्या टाक्यात पाणीच नाही आहे. नुसतं टाक्या बांधायचं, उद्घाटन करायचं असं म्हणून चालणार नाही. लोकांना प्रत्यक्ष तिथं पाणी मिळालं पाहिजे. आम्ही आता मध्यंतरी सोसायटीत गेलो तर त्या लोकांनी सांगितलं, अरे तुम्ही आम्हाला पाणी नाही देऊ शकत, तुम्ही कशाला इलेक्शन लढता, असं विचारतात थेट. हे लोक विचारतात, थेट विचारतात. बर पहिल्या लोकांनी तेच केलं, आता तुम्ही काय करणार? म्हणलं आम्ही काम करणार आहे, आम्ही कामाची माणसं आहेत. आमच्या उंडरी गावामध्ये या, उंडरी गावचा एकाच बघा, पिसोळीचा एकाच बघा, आमच्या वडाजेवाडीचा एकाच बघा. मला त्याला जोडून प्रश्न विचारायचा अण्णा. तुम्ही सदस्य होता ग्रामपंचायत, उपसरपंच राहिला, सरपंच म्हणून काम केलं. असे कुठले काम केलं तुम्ही की त्याचा तुम्हाला गर्व आहे? मला गर्व आहे, मी मागण त्याला पाण्याचा बोर दिलेला आहे. बर मला गर्व आहे, मागण त्याला मी बेंच दिल्यात बसायचे. मी 500 बेंच दिले लोकांना स्वतःच्या खर्चातून, स्वखर्चातून. मी गेले 4-5 वर्षामध्ये 7 करोड रुपये स्वतःचे घालून मी लोकांच्या सुविधा केल्या. मला गर्व आहे. मी सरपंच असताना आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या पॅनलनी तुमचं बिल जर 5 लाख रुपये आलं तर आम्ही ग्रामपंचायत त्यांना 2.5 लाख रुपये परत देत होतो. ग्रामपंचायततर्फे आम्ही त्यांच्या पाण्याच्या सुविधा पुरवत होतो. आम्हाला त्याचा गर्व आहे. मला गर्व आहे, आमच्या छोट्याच्या माणसांना रस्त्याची अडचण असेल ते स्वतःच्या खर्चातून आम्ही रस्ते करून देत होतो. मला त्याचा गर्व आहे. मला गर्व आहे की मी आमच्या ग्रामपंचायतमधून अनेक रस्ते आम्ही उंडरी ते वडाजीवाडीपर्यंत ते रस्ते केलेत. मी 12-15 वर्षापूर्वी वडाजीवाडी ती शेवर लाईन मी कॉर्पोरेशनच्या लाईनला मिळवली. मला त्याचासुद्धा गर्व आहे की त्या रोडने ती लाईन जात नव्हती. मधल्या भागामध्ये लवण होतं. मी त्या ठिकाणी जिथं लवण होतं 17 फूट लाईन खाली नेली आणि ते पाणी उंडरीला पोचवलं. अण्णा, तुम्हाला का मतदान करावं लोकांनी? मला मतदान करावं, माझा एकाच बघावा, बर नंतरच मतदान करावा. मी काय करतोय ते बघावा. मी पवार साहेबांनी जशी राष्ट्रवादी 99ला काढली, पहिलेही पवार साहेबाबरोबर होतो आणि 99पासून मी राष्ट्रवादीमध्येच आहे आणि राष्ट्रवादीचाच प्रचार केला. साहेबांच्या नेतृत्वाखाली 80% समाजकारण करत आलो, 20% राजकारण करत आलो. अजितदादा जरी त्यांच्याबरोबर होत नव्हते, नंतरच्या काळामध्ये आम्ही अजितदादाबरोबर राहिलो, अजितदादाला पाठिंबा दिला. अजितदादा हा राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, राज्याचा अर्थमंत्री आहे. दादांचे कामाची तळमळ आम्ही पाहतो. आम्हाला लाज वाटते की आम्ही सकाळी दादाने 6ला बोलावलं, दादा त्या ठिकाणी 5:45ला असतात आणि तिथले अधिकारी सुद्धा 6:30ला येतात. हे दादाची ख्याती आहे आणि अशा माणसाच्या हाताखाली आम्ही काम करतोय की जेणेकरून दादा बघून आम्हाला प्रोत्साहन येतं, आमची इच्छाशक्ती वाढते की बाबा दादा जर 6ला आला तर आपण त्या ठिकाणी 5:45ला गेलं पाहिजे. ही आमच्या अंगामध्ये ऊर्जा तयार होती. तुम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक कामं केले सांगितलं आणि त्याचा तुम्हाला गर्व आहे असं तुम्ही बोललात. आता महापालिकेच्या सभागृहात जाऊन कुठले कामं भांडून आणायची आहेत?
पाण्याचं काम पहिलं मी भांडून आणणार की पाणी ह्या परिसराला नाही, ह्या सोसायट्यांना 5-5, 6-6 लाख रुपये बिल येतं. त्या सोसायट्यांना मेंटेनन्स फक्त पाण्यामुळं वाढतो. त्या सोसायट्यांच्या राहणाऱ्या माणसाला स्वतःच्या घरात राहिलो असं वाटत नाही, कारण तर पाण्याला तिथे एवढा मोठा मेंटेनन्स भरावा लागतो. 4,000 5,000 रुपये महिन्याला मेंटेनन्स सर्वसामान्य माणसाला झेपत नाही. पण पाणी हा अशी एक गोष्ट आहे की पाण्याशिवाय माणूस राहू शकत नाही. म्हणून पहिलं पाणी आणणं ही आमची जबाबदारी आहे. रस्ते करणं ही आमची जबाबदारी आहे. लाईट तिथं लावणं ही आमची जबाबदारी आहे. मी माझ्या परिसरामध्ये स्वतःच्या खर्चाने लाईटीचे खांब लावले, केबल लावल्या. लोकांना सोसायट्यांमध्ये गोरगरिबांना प्लॅटिंगमध्ये ज्यांची 1 गुंठ्याची घरं आहेत अशा ठिकाणी स्वतःच्या लाईटी लावून दिल्यात, स्वतःच्या ड्रेनेज लाईन केले, स्वतःच्या खर्चाने त्यांना बेंच दिले. मी जेवढं मला करता आलं, जे जे माझ्या जेणे झालं ते मी सगळं काय केलं. करोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल, लोक इकडं तिकडं सायरा झाली होती. आम्ही आमच्या काही बिल्डिंगा चालल्या होत्या, त्या बिल्डिंगांमध्ये त्या लोकांना सांगितलं तुम्ही तिथंच राहा आणि तुमची जेवणा खावण्याची सोय करतो, तुमच्या 2-4 महिन्याचा पगार चालू ठेवतो. आणि ते सुद्धा आम्ही केलं. ह्या ठिकाणी रस्त्याला संजय जगताप आमदार होते, त्यांनीसुद्धा त्या काळामध्ये आम्हाला मदत केली आणि त्यांच्यासुद्धा फंडातून आम्ही जेवण त्यांच्या स्वखर्चाने ते देत होते. आणि त्या करोनाचं जेवण सरकारी पैसे, आमचे पैसे, आमदाराचे पैसे असे मी रोज 500 लोकांना ह्या ठिकाणी जेवण घालत होतो. अण्णा, प्रभागासाठी तुम्हाला काय करायचं आहे विशेष? म्हणजे आत्तापर्यंत मी अनेक लोकप्रतिनिधी ज्यांना व्हायचं किंवा जे माजी लोकप्रतिनिधी आहेत इच्छुक यांना बोललो, ते म्हणतात आरोग्य, पाणी ह्या सगळ्या गोष्टीवर ते बोलतातच, मूलभूत सुविधेवर. अण्णांना वेगळं असं काय करायचं? मला वेगळं असं काय करायचं, माझ्या गावामध्ये क्रीडांगण झालं पाहिजे, माझ्या गावामध्ये लोकांना ह्या आपल्या परिसरामध्ये गार्डन झालं पाहिजे, आपल्याला दवाखाना झाला पाहिजे. ह्या भागामध्ये सरकारी मोठा दवाखाना नाही आहे आणि त्याची गरज आहे. ह्या परिसरामध्ये राहणारी सगळे काळेपडाळ असेल, मोहम्मदवाडी असेल, कृष्णनगर असेल, यवन पार्क असेल, वरकवाडी, आवतोडी, उंडरी, पिसोळी हा जो भाग आहे, ह्या भागाला मोठा सरकारी दवाखाना झाला पाहिजे आणि त्या सरकारी दवाखान्यातून त्या लोकांना उपयोग झाला पाहिजे. मी पाहतोय की 20 वर्षात आपल्याकडे कुठली बी बिल्डिंग सरकारी झाली नाही आणि त्या लोकांना आधार मिळाला नाही. जसं आपलं ससन हॉस्पिटल आहे तसं एखादं मोठं हॉस्पिटल ह्या परिसरामध्ये व्हावा आणि त्याचा फायदा गोरगरिबाला व्हावा. अण्णा, या परिसरामध्ये पाण्याचा मोठा एक प्रश्न आहे. तुम्ही मगाशी उत्तर देताना बोललेत तसाच प्रश्न अवजड वाहनांचा आहे. त्याच्यासाठी काय? नाही, अवजड वाहनाकरता आम्ही DP रोड मोठाले टाकलेले आहेत. ते सरकारला ती रोड करण्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना प्रयत्न करणार, त्यांना ते रोड करायला भाग पाडणार. एक काम बाकीचं राहिलं तरी चालेल. अवजड वाहनाकरता ती आपल्या उंडरी वडाच्या वाडीच्या रोडने सरळ खालती रोड जातोय. 100 मीटरचा रस्ता आहे आणि ते 100 मीटरच्या रस्त्याला 300 फूट रोड होणार आहे. इथं डायमंड सोसायटीपाशी एक DP रोड टाकला आहे, रिम स्कूलपाशी एक DP रोड टाकला आहे, खाली संकल्पपाशी एक DP रोड टाकला आहे. नव्याने आता DP रोड टाकलेले आहेत आणि ती रस्ते लवकरात लवकर करावा आणि वाहन चालकाला त्याची मोकळीक मिळावा, हे त्याच्याकरता मी सगळ्यात लवकर रोडच्या प्रयत्न करता आणि पाण्याचा प्रयत्न करता मी प्रयत्न करणार आहे. अण्णा, तुम्ही राजकारणाची सुरुवात कधी केली आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न, कशासाठी आला तुम्ही राजकारणात? आम्ही राजकारणात आलेलो नव्हतो, आम्हाला यावं लागलं. आमचे स्वर्गीय विठ्ठलराव तुपे पाटील हे आमचे मार्गदर्शन होते आणि त्यांच्या काळामध्ये आम्ही सायकलवरती जाऊन बेळ खाऊन आम्ही प्रचार करायचो आणि त्यांच्यामुळं आम्हाला सवय लागली की बाबा राजकारणात मी गेले 40 वर्षापूर्वी काम करतोय. मी 97 साली उंडरी ती वडाची वाडी ते स्वारगेट बस चालू केली, कारण आमच्या वडाच्या वाडीमध्ये सर्व लोक कॉर्पोरेशनला कामाला होती आणि तिथं सकाळी 6ला ड्युटीला जायला लागायचं आणि रात्री 10ला यायचं. म्हणून मी पहिली बस रवींद्र अण्णा माळवदकर, विठ्ठलराव तुपे पाटील आणि ह्यांच्याकडून ते बस चालू केली आणि ती बस आजही चालू आहे. आणि तुम्ही त्या टायमाला आमच्या महानगरपालिकेत जी लोक जात होती त्यांना खरा तो दिलासा मिळत होता. आमचा सायकलवर जाणारा माणूस थकलेला तो इथून बसमध्ये बसायचा, स्वारगेटला उतरायचा, शेवट 10ला बस तिथून असायची. 9:30ला पाणी सोडलं की तो बसमध्ये बसायचा आणि तो घरी 10:30ला पोचायचा. अण्णा, तुम्ही निवडणुकीचा पहिला प्रचाराचा नारळ कधी फोडला होता? पहिली कुठली निवडणूक लढवली होती ती आठवत आहे? मला आठवतंय ना,
पहिली निवडणूक आम्ही पाहिली पाटलांची 40-42 वर्षापूर्वी आमदारकीची, आणि तेव्हा मी 17-18 वर्षाचा होतो आणि तेव्हा मी त्यात जायचो मी, आणि तेव्हापासून तर आजपर्यंत सगळे इलेक्शन केलेत. मग कलमाडी खासदार झाले, त्यावेळेला सुद्धा आम्ही जीवाचं रान केलं. त्याच्यानंतर पाटील आमदार झाले, पाटील खासदार झाले. पाटलाच्या सगळ्या इलेक्शनला मनापासून तन मन धन करून मी काम करायचो. आणि आम्हाला पाटील आमदार झाल्याच्यानंतर, खासदार झाल्याच्यानंतर पाटलाला सातारला त्यांची संस्था होती साने गुरुजी, त्या संस्थेकरता आम्ही तिथं पाटील निघाले की आम्हाला फोन करायचे. पाटलांची एक सवय होती, गावामध्ये सर्वसामान्य माणसाचा एखादा मुलगा वारला असेल, गावामध्ये एखादा सर्वसामान्य माणूस आजारी असेल, तर ते मला फोन करायची. निवृत्ती आपल्या तिकडे काहीतरी मला अडचण आली तर मला फोन करायचा. आम्ही गावात 5वीचं मुलगं वारलं तरी स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटलांना फोन करायचो की पाटील यांच्या घरातलं असं असं झालेलं आहे. पाटील रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा यायचे. भैरवाला दर्शनाला आले की पाटील ह्या परिसरामध्ये प्रत्येकाला भेटायचे. मग तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, हे कधीही त्यांनी पाहिलं नाही. काही वेळाला असं व्हायचं, पारचीचे लोक म्हणायचे पाटील हा आपल्या पक्षाचा नाही आहे, पण पाटील म्हणायचे पक्ष आणि माणूस ही गोष्ट वेगळी आहे. आपल्याला कुठल्याही माणसावर संकट आलं तर तिथं धावून जायला लागतं. आणि तीच सवय मला लागली की कुठल्याही गोरगरिबाचं मला कधी 5ला फोन करा, 4ला फोन करा, माझी ट्राय घ्या, अजून 10 दिवस इलेक्शन बाकी आहे, मला केव्हाही फोन करा. मी आत्ता 2ला झोपलं तरी तुमचा 2:30ला फोन उचलणार, मी 2:30ला झोपलं तरी 4ला फोन उचलणार. ती शरीराला सवय लागली. कधी कधी माझ्या घरात भांडणं होतात की बाबा तुम्ही फोन आला की 2 मिनटं थांबत नाही. बायकोमध्ये आता एवढ्या रातचं जायची काय गरज आहे, कुणाला तरी संघ घ्या. पण मी जिथून फोन येतो तिथं 15 मिनटाच्या आत, 10 मिनटाच्या आत तिथं पोचतो. त्या माणसाला जाताना खिशात पैसे घेऊन जातो, त्याला दवाखान्यात रुबीसारख्या ॲडमिट माणसाला करतो, तिथं ₹1,00,000 बिल भरतो आणि त्याला ॲडमिट करून घेतो. हे मी पुराव्यासहित तुम्हाला अनेक उदाहरणं दावीन. अण्णा किती फोन घेता दिवसभरात तुम्ही? फोनचा तर हिशोबच नाही, हिशोबच नाही. आता ते बंद आहे. आता मी घरी रात्री आलं तरी 2 वाजता फोन येतो कार्यकर्त्याचा. आता फार बदललं ना अण्णा. त्यावेळी जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढली पहिला तेव्हा माझ्याकडे फोन नव्हता, माझ्याकडे पेजर होता. बर पेजर नंबर आला की टुकटुक वाजलं की पेजर यायचा. त्यावेळेला फोनचं बिल 1 कॉल 16 रुपयाला होता. बर ते पेजर सुद्धा, तरी तो पेजर आम्ही वापरायचो, आमची परिस्थिती नसताना वापरायचो. आणि त्या पेजरवर मग गाडी घ्यायची आणि तिथं जायचं. गाडी म्हणजे काय, गाडी नव्हती, सायकल. बर M50, मग M80, मग राजदूत, असं करत करत ह्या प्रवास आमचा इथं आलाय. मी मुंबईला 72 साली ₹1 रोजाने नोकरी केलेली आहे. तुम्ही रसाच्या गुरावर स्वतः ₹1 रोज, ₹30 महिना. संध्याकाळचं जेवण 1 वाजता आणि दुपारचं जेवण 4 वाजता पिक्चर सुटल्यावर. पिक्चरच्या टाकीपाशीच आमचं रसाचं गुराळ होतं मालकाचं. त्यामुळं ती गरिबी पाहिली, ती गरिबी आज मी जाणतो की त्याच्यातून बाहेर नाही गेलो आपण. ना तुमच्या आता रुमालावर आणि शर्टला 3 बिल आहेत राष्ट्रवादीचे. काय नाते राष्ट्रवादी सोबत तुमचं? राष्ट्रवादी नातं म्हणजे आमचे पवार साहेब जे आमचे होते, आपल्या देशाचे कृषी मंत्री, आमचं त्या पवार साहेबावर खूप प्रेम होतं. आम्ही लहान असल्यापासून पवार साहेबाच्या इलेक्शनला आम्ही जेव्हा इलेक्शन लागायचं तर लोक म्हणायचे ह्याला शंकरराव बाजीराव पाटील येणार, शिडी येणार. 30 लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. आम्ही सांगायचो नाही नाही, पवार साहेबच येणार, आणि पवार साहेबच यायचे. बर प्रत्येक वेळेला जे आम्ही बोलायचो तसं ते पुढे चालायचं. अण्णा तुमच्यासाठी निवडणूक काही नवीन नाहीये, मात्र ही निवडणूक महानगरपालिकेची आहे. ग्रामपंचायतीचे तुम्ही आतापर्यंत बरेचसे मैदानं मारलेले आहेत. कसं पाहता आव्हानाकडे विरोधकांच्या? मला काय आव्हानच नाही वाटत. का बरं असं नाही वाटत? माझा आत्मविश्वास आहे किंवा मी लोकांपर्यंत जातोय, गोरगरिबांपर्यंत जातो. मला श्रीमंताकडे जायची गरज भासतच नाही. बर जो मतदार आहे तो गरीब आहे आणि त्याचं माझं नातं जुळलेलं आहे. आणि त्याच्यामुळं मला खऱ्या अर्थाने आता तुम्ही विचार केला तर माझ्या समोर एक बलांडा माणूस उभा आहे, माझ्या समोर एक पुणे शहराचा अध्यक्ष उभे आहेत. बरोबर. पण मला त्याचं काही वाटत नाही. मी अजितदादाला सांगितलं दादा मला तिकीट द्या, मी 4ही लोक निवडून आणतो. दादा म्हणले काय बोलताय अण्णा? अहो म्हणलं तेच सांगतोय ठणकून. मला काही लोकांनी विचारलं तुमचा लिव्हर बदललाय, तुमचं पाठीचं ऑपरेशन झालंय. दादा म्हणले तब्येतीचं काय करायचं? म्हणलं दादा तब्येत एकदम ओके, ठणठणी दे.
दादा म्हणले तुमच्या चिरंजीला तिकीट देतो. नाही नाही म्हणलं दादा मला पाहिजे तिकीट, चिरंजीला नाही द्यायचं. मला एक बार माझी इच्छा आहे की मला नगरसेवक व्हायचे. हा ना, किती किती मतदारांना भेटता रोज तुम्ही? मी रोज मतदाराला जिथपर्यंत फिरतोय तिथपर्यंत भेटत राहतोय. बर, माझं मतदाराशी नातं आहे आणि मी एखाद्या माणसाला ओळखणार नाही तर तो माणूस मला ओळखतोय. काय बोलतात मतदार तुम्हाला? मला म्हणतात अण्णा काय काळजी करायची नाही, काय काळजी करायची? काही काळजी करू नका, इलेक्शनला तुमचा निकाल पक्का आहे. शेवटी जाता जाता शेवटचा प्रश्न अण्णा, मतदारांना काय आवाहन कराल? मी मतदारांना एकच आवाहन करा, तुम्ही विकासाला मत द्या. तुम्हाला तर- विकास जिथं दिसतोय तुम्हाला, ज्याने विकास केलाय, जो सर्वसामान्य माणसामध्ये आहे, त्याला तुम्ही मत द्या. आमचा विकास नाही दिसला आम्हाला मतदान देऊ नका. मी कामं नसेल केली मला अजिबात मतदान देऊ नका. अण्णा, तुमच्या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अनेक इच्छुक असतील, माजी नगरसेवक असतील, यांच्या मी मुलाखती घेतो. मात्र असं दिलखुलास व्यक्तिमत्व, जुनं नेतृत्व मला आज माझ्या समोर आलं. सगळे उमेदवार म्हणतात की आम्हाला मतदान करा, मात्र हे निवृत्त्यांना बांधल एवढं प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे. हे म्हणतात जिथं तुम्हाला वाटेल ना, जिथं विश्वास वाटेल, जिथं विकास वाटेल, तिथे तुम्ही मतदान करा. आणि त्यांच्या बोलण्यातील कॉन्फिडन्स जर पाहिला तर खरंच युवकांना लाजवणारा असेल. ते 65 वर्षाचे आहेत, मात्र त्यांच्यामध्ये जो उत्साह आहे तो अगदी तरुण मुलांनाही लाजवेल असा आहे. अण्णा, तुमच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.